त्यांच्यापासून आलेला हा शब्द आहे. आता आमचे एक मित्र आहेत रणजित डांगे म्हणून, ते नेमबाजी असं लिहितात, प्रॅक्टिकल लिहितात, ते रोज लिहितात, दररोज लिहितात आणि व्हॉट्सअपवरती पेपरच्या माध्यमातून प्रसिद्ध करतात. ते सरांना आपण हबाडा नाव देऊन टाकू, असं काहीतरी एक गणतेबाज नाव त्याला येऊन जाईल आणि आपला हबाडा प्रसिद्ध होईल. आता चॅनलवाले, आपले टीव्ही चॅनलवाले, त्यांचा टीआरपी वाढण्यासाठी म्हणजे त्यांची प्रसिद्धी होण्यासाठी कुठल्याही आपल्या एखाद्या चॅनलला भाव मिळावा कुठंतरी आणि आपलं चॅनल लोकांनी बघावं, त्याच्यासाठी काहीतरी एखादी बातमी शोधायची, खोटी असली तरी रेटून त्याचं वाजवायची. जसं तुम्ही बँड वगैरे वाजवतो, जोरात वाजवतो, ताकद लावून, तसंच चॅनलवाल्यांना टीआरपीचा घ्या, कोणतीही बातमी लावत्यात पुन्हा पुन्हा खा. आता मध्यंतरी आपण कांद्याचं ऐकलं होतं, कांदा आपला कांदा असतो ना खायचा, कांद्याचे भाव खूप वाढायले होते. उगाच काहीतरी कांदा वाढला, शेतकऱ्याचा कांदा वाढला म्हणून चालू असतं टीव्हीवरती. त्याच्यावर लिहिलं होतं की कांद्याचे भाव गगनाला भिडले, अमेरिकेत ओबामा ढसाढसा रडले. आता आपण समाजामध्ये फिरत असताना किंवा कुठेही फिरत असताना हे काय तर सामाजिक कार्यकर्ते असं म्हणतात. आपण नेमकं सामाजिक कार्यकर्ता म्हणजे काय हेच माहित नाही. नेमकं काय तो सामाजिक काम करतो? एखादं कुठंतरी झाड लावायचं, त्याचा फोटो काढायचा आणि द्यायचा पेपरमध्ये. तर त्यांच्यावर एक असं लिहिलं, संस्थाला सामाजिक कार्यकर्ते म्हणून झाड लावले आणि पुलसटाचं वाण साऱ्या जगाला द्यावे. त्याच्यामुळे संस्थामध्ये शेतकरी कुणाकडे बघा. मध्यंतरी तुम्ही आता ऐकलं असेल चिक्की घोटाळा, ऐकला असेल ना? नाही ऐकलं? कुठंतरी चिक्की घोटाळा कुठल्या तर नेत्याने केला होता, आरोप वगैरे लावला होता. विसरून गेले सर्वजण चिक्कीला, दुष्काळाचा होऊ मराठवाड्याच्या भेटीला. मुख्यमंत्री म्हणतात कर्ज काढू पण शेतकऱ्यांचे प्रश्न सोडू, याला म्हणतात घरात मैदान आणि बाजीराव म्हणा. सरकारचं नवीन फॅड, लोकशाहीचं तोंड दाबणार. म्हणजे लोकशाहीचं तोंड म्हणजे पत्रकारांचं तोंड दाबणार. म्हणजे पत्रकाराने असं काही लिहिलं की त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करायचा, असं नवीन एक फॅड आणलं होतं सरकारनं. सरकारचं नवीन फॅड, लोकशाहीचं तोंड दाबणार, याला म्हणतात नाचता येईना अंगण वाकडं, भाजपच्या गळ्यात आता घंटी कोण बांधणार. ज्यावेळी आपण चांगलं काम करतो त्यावेळी निश्चित इकडे रस्ते सुद्धा आपल्या स्वागताला, निर्जीव रस्ते सुद्धा आपल्या स्वागतासाठी तयार असतात. खरं तर मी आणखी एक उदाहरण देऊ इच्छितो. एका घरी मी चहा पाण्यासाठी गेलो, तिथे टिपवायवरती काही पुस्तकं टाकलेली होती आणि त्याच पुस्तकांबरोबर एक जगाचा नकाशा होता. मी गेलो, तो मुलगा आला, त्यांनी सांगितलं काका तुमच्यासाठी पाणी दिलं, चहा आणतो बोलला. मी तो जगाचा नकाशा घेतला आणि सगळा नकाशा फाडून टाकला. मी टोटल नकाशा फाडला आणि जमिनीवरती खाली टिपवायच्या बाजूला तो नकाशा टाकला. त्याने चहा आणला. मग मी त्याला सांगितलं, अरे तू ह्या नकाशाला जोडू शकतो का, त्या जगाच्या नकाशाला? त्यानं सांगितलं काका मी जोडू शकतो म्हणले. आणि मी आश्चर्यचकित झालो, एवढा फाडलेला नकाशा तो कसा जोडतो याची उत्सुकता मलाही लागली, जशी आता तुम्हाला लागलेली असेल की हे जगाचा नकाशा जोडला कसा. नंतर मी चहा घेईपर्यंत, दादा मी चहाचा कप खाली ठेवीपर्यंत त्यानं तो जगाचा नकाशा जोडून दाखवला. मी त्याचं गुण विचारलं, याच्यामागे काय म्हणजे नेमकं काय जादू वापरली? त्यानं सांगितलं काका या जगाच्या नकाशाच्या मागे एक माणूस होता, तो माणूस मी जोडला, जग ऑटोमॅटिक जोडलं गेलं. म्हणून जीवनामध्ये मला वाटतं स्वर्गीय दादांनी सुद्धा माणसं जोडण्याचं काम केलं होतं. मला खरंच दादांविषयी हेवा वाटतो. एवढा साधा माणूस. माझं त्यांच्याशी दर्शनाचा योग मला मागच्या काळामध्ये, मला वाटतं 3री किंवा 4थी वेळ असेल आपल्या संस्थेमध्ये येण्याची. मागच्या वेळी दादांच्याकडे मी आलो होतो, जेवण इकडंच मी केलं आणि दादांचा स्वभाव सगळ्यांनाच माहीत होता. किती सर्वसामान्य परिस्थितीतून दादा पुढे गेले. खरं म्हणजे आजचा महिना, जानेवारी महिन्यामध्ये आपल्या या नव्या वर्षात नव्या दिशा, नव्या अशा पल्लवीत करीत आपण पुढे जात आहोत. आणि निश्चितच जानेवारी महिन्यामध्ये 2 महान मातांचा जन्म झालेला होता. एक आहे राष्ट्रमाता जिजाऊ, ज्यांनी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, रयतेचा राजा कसा असावा हे छत्रपती शिवाजी महाराजांनी दाखवून दिलं. त्या महाराजांच्या मातोश्रींचा जन्मदिवस. आणि दुसरा म्हणजे ज्ञानज्योती, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिन.
आणि या पवित्र महिन्यामध्ये हा सोहळा इकडे होतो आहे याचाही मला मनस्वी आनंद आहे. आज आपल्या शाळेमध्ये मला आपण बोलवलंय. खरं तर आपण मला बोलवलं त्याबद्दल दादा कधीच मी आभार मानणार नाही. या संस्थेच्या ऋणामध्ये मी राहू इच्छितो, कारण या संस्थेने फक्त विद्यार्थी घडवलेले नाही तर देशाचे भवितव्य पाहणारे, देशाचं भविष्य जाणणारे विद्यार्थी इकडे आपल्याकडे, संस्कार असणारे विद्यार्थी इकडे घडवले जातात. आणि आज निश्चितच त्या दोन महान मातांना मी वंदन करतो. आणि आपल्या सर्वांसाठी मगाशी गोरगावकर सरांनी सांगितलं की हे गीत व्हायलाच पाहिजे.